इराण आणि अमेरिकेमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद केला होता. त्यानंतर अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजवर नाकेबंदी केली आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज सध्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. त्यातच इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम सुरू असताना देखील एकमेकांच्या जहाजांवरती हल्ले होणे सुरूच आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणने अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे. इराणच्या संसद प्रवक्त्याने अमेरिकेला इशारा दिला आहे, जर आता अमेरिकेनं आमच्यावरती पुन्हा हल्ला केला तर आम्ही आमच्याकडे असलेलं युरेनियम 90% शुद्ध करू शकतो आणि 90% शुद्ध युरेनियम हे अणुबॉम्बच्या समान मानलं जातं, असा इशारा इराणचे संसद प्रवक्ता इब्राहिम रजाई यांनी अमेरिकेला दिला आहे. रजाई हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण विभागाचे देखील प्रवक्ता आहे. त्यांनी ट्विट करत अमेरिकेला इशारा दिला आहे, जर अमेरिकेनं आता आमच्यावर हल्ला केला तर आम्ही आमच्याकडे असलेले युरेनियम 90% शुद्ध करू शकतो, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही इराणकडून अमेरिकेसाठी आलेली मोठी धमकी मानण्यात येत आहे. दरम्यान गेल्या वर्षी इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध झालं होतं. याच युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने इराणच्या अणुतळांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी असा दावा देखील केला होता की इराणच्या अणुतळांचं मोठं नुकसान झालं आहे. युरेनियम साठवण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली आहे. मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच इराणकडून अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी हे युद्ध थांबवावं यासाठी अमेरिकेनं इराणला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या माध्यमातून एक प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने इराणला 48 तासांचा वेळ दिला होता. त्यानंतर इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून आपला प्रस्ताव अमेरिकेकडे पाठवला आहे. अमेरिकेला आमचा 14 सूत्री कार्यक्रम मान्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं आता इराणने म्हटलं आहे.